2026च्या पद्म पुरस्कारांची घोषणा झाली आहे आणि लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर यांना पद्म पुरस्कार जाहीर झालेला आहे। अंके गौडा आणि अर्मिदा फर्नांडिस यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे। लोकनाट्य कलाकार जे महाराष्ट्रामधले तमाशा कलावंत आहेत, ज्येष्ठ लोकनाट्य कलाकार आहेत, त्या रघुवीर खेडकर यांना पद्म पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि त्यांच्याशिवाय अंके गौडा, अर्मिदा फर्नांडिस यांनाही त्यांच्या कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे। पद्म पुरस्कार जाहीर झालेले आहे। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या पद्म पुरस्कारांची घोषणा झालेली आहे। तर महाराष्ट्रातील अनेक नावे या पद्म पुरस्कारांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। सगळ्यात मोठं नाव रघुवीर खेडकर यांना पद्म पुरस्कारांना आता सन्मानित केलं जाणार आहे। त्यांचं नाव जाहीर झालेलं आहे, त्यांना पद्म पुरस्कार जाहीर झालाय। श्रीरंग लाड यांना कृषी क्षेत्रातील योगदानासाठी पद्म पुरस्कार जाहीर झालेला आहे। तर आता महाराष्ट्रातली काही महत्त्वाची नावं समोर येत आहेत। लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर यांना पद्म पुरस्कारांना सन्मानित केलं जाणार आहे। अंके गौडा आणि अर्मिदा फर्नांडिस यांना पद्मश्री पुरस्कारांना सन्मान होणार आहे। तर श्रीरंग लाड यांना कृषी क्षेत्रातील योगदानासाठी पद्म पुरस्कार जाहीर झालेला आहे। रघुवीर खेडकर हे महाराष्ट्रातील तमाशा क्षेत्रामधले एक अत्यंत प्रसिद्ध आणि दिग्गज कलावंत आहेत। विनोदी सोंगाड्या आणि लोकनाट्य तमाशा मंडळाचे प्रमुख आहेत। त्यांनी आपल्या अभिनयानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तमाशा कला ही जिवंत ठेवलेली आहे, लोककलेला जिवंत ठेवलेलं आहे। एका अर्थानं लोककलेमधले सुपरस्टार अशी त्यांची ओळख आहे। तर त्याच रघुवीर खेडकरांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे। स्वतः रघुवीर खेडकर सध्या आपल्या सोबत आहेत। रघुवीर खेडकरजी, तुमचं स्वागत आहे आणि तुमचं खूप अभिनंदन। तुम्हाला पद्म पुरस्कार जाहीर झाला, तुमची पहिली प्रतिक्रिया? हो, माझ्या 7 पिढ्यांचं उद्धार झाला आणि मी आजपर्यंत लोकांसाठी जे झटलो, समाजासाठी जे झटलो, त्याची पोचपावती मिळाल्याचा मला आनंद होतोय। रघुवीरजी, तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा कळालं की तुम्हाला पद्म पुरस्कार जाहीर झालेला होता, काय भावना होत्या तुमच्या? माझ्या भावना किती उंचावल्या होत्या, मला म्हणजे गगनात माझा आनंद मावत नव्हता। कारण तमाशा लोककलेला हा पहिलाच पुरस्कार आहे, पद्मश्री पुरस्कार, आणि तो मला मिळतोय, माझं भाग्य आहे। माझ्या रसिकांची मी सेवा केली, मनोभावे सेवा केली, त्याची पोचपावती मला मिळाली, मला खूप आनंद झालेला आहे। रघुवीरजी, खरं तर ही कला तुम्ही जिवंत ठेवलेली आहे आणि त्यासाठी तुम्ही अनेक काळ हा संघर्ष केलेला आहे। या संघर्षाचा सोनं झालेलं आहे। कुटुंबियांच्या काय भावना आहे यानंतर? अजून कुटुंबियांना माहिती नाही, मलाच फक्त माहिती आलं। राजू भाऊंनी मला फोन केला आता आणि त्यांनी सांगितलं मला, अजून माझ्या कुटुंबियांना माहिती नाही। खरं तर लोकनाट्याची एक मोठी परंपरा आपल्याला लाभलेली आहे आणि जसं आत्ताच मी म्हटलं की मोठा संघर्ष तुमच्या वाटेला आलेला आहे। आज या क्षणी कुणाची आठवण येते? माझ्या आईची आठवण येते खूप, कारण माझी आई माझा गुरु, माझ्या आईने मला हे सगळं शिकवलं। रघुभाऊ, खरं तर कोरोनाचा काळ तुमच्यासाठी खूप आव्हानात्मक होता। तुम्हाला मोठ्या आपदांचा सामना करावा लागलेला होता। तर कसा होता तो खडतर काळ? त्यातून तुम्ही कसे बाहेर आलात? आम्ही 11 माणसं बाधित झालो होतो। त्यातून माझी जी मोठी बहीण आहे बीबीताई, जी तमाशा सांभाळत होती, तिचा मुलगा बबलू, तर त्या दोघांचे स्कोर होते, बीबीताईचा स्कोर होता 14 आणि बबलूचा स्कोर होता 25। त्यामुळे त्यांची आशा त्या क्षणी सुटली होती आणि भीती वाटत होती का कुठल्या क्षणी काय होईल। आणि तो धक्का आईला सहन झाला नाही। बीबीताई गेली तर आणि आईने जीव सोडला। या 11 दिवसात हे 3 जण गेले। अच्छा। आणि खरं तर एक कलावंत म्हणूनही ती कला त्या संघर्षाच्या काळात जिवंत ठेवण्याचं मोठं आव्हान तुमच्या समोर होतं आणि तुम्ही ती कला जिवंत ठेवली आणि आता हा सर्वोच्च सन्मान तुम्हाला मिळतोय। पद्म पुरस्कारानं तुमचा सन्मान केला जातोय। खूप अभिनंदन एबीपी माझाकडून तुमचं पुन्हा एकदा धन्यवाद रघुभाऊ, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर 2026च्या पद्म पुरस्कारांची घोषणा झालेली आहे। लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर यांना पद्म पुरस्कार जाहीर झालेला आहे। श्रीरंग लाड यांना कृषी क्षेत्रातील योगदानासाठी पद्म पुरस्कार जाहीर झालाय। तर पालघरमधील वारली संगीतकार भिकल्या लाडक्या ढिंडा यांनाही पद्म पुरस्कार जाहीर झालेला आहे।
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आता हे पद्म पुरस्कार जाहीर होत आहेत आणि महाराष्ट्रातील काही दिग्गज व्यक्तींची नावं या पद्म पुरस्कारांच्या यादीमध्ये आहेत. श्रीरंग लाड यांना कृषी क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी हा पुरस्कार मिळतोय, तर पालघरमधील वारली संगीतकार भिकल्या लाडक्या ढिंडा यांनाही पद्म पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे. तर 2026च्या पद्म पुरस्कारांच्या यादीमधली ही महाराष्ट्रातली काही मोठी नावं. ज्येष्ठ कलाकार रघुवीर खेडकर यांना पद्म पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे. त्यांना यंदाचा पद्म पुरस्कार जाहीर झालेला आहे. आत्ताच आपण त्यांच्याशी बातचीत केली आणि त्याशिवाय अंके गौडा, अर्मिदा फर्नांडिस यांचीही पद्मश्री पुरस्काराच्या यादीमध्ये नावं आहेत. तर महाराष्ट्रामधल्या दिग्गजांची नावं पद्म पुरस्कारांच्या या यादीमध्ये दिसत आहेत. पालघरमधील वारली संगीतकार भिकल्या लाडक्या ढिंडा यांना पद्म पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर आपण ही दृश्य पाहतोय. भिकल्या लाडक्या ढिंडा यांची वारली संगीतकार ते आहेत आणि ती कला त्यांनी जिवंत ठेवलेली आहे. तर त्यांनाही हा पद्म पुरस्कार जाहीर झालेला आहे.